नमस्कार मंडळी. अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये होणारा नॉनव्हेजचा चविष्ट असा पदार्थ म्हणजे अंडा बिर्याणी. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारी चमचमीत अशी अंडा बिर्याणीची रेसिपी. चला तर मग बनवूया अंडा बिर्याणी. बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी बिर्याणी राईस घेतलेला आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून तो अर्ध्या तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचा आहे. इथे मी 5 अंडी उकडून घेतलेली आहेत. त्यावरची साल काढून आपल्याला त्याला चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने सगळ्या साइडने काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे सर्व मसाला अंड्याच्या आतमध्ये जाईल आणि अंडी फ्राय करताना ती फुटणार नाहीत. या ठिकाणी मी घेतलेले आहेत 2 तमालपत्र, 1 मसाला वेलची, कोथिंबीर, 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून, 1 मोठा आकाराचा टोमॅटो बारीक कट करून आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट. इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घेऊया. त्या तेलामध्ये आपल्याला सर्व अंडी सोडायची आहेत. अंडी तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत. त्यामध्ये आता घालूया पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि या मसाल्यामध्ये अंडी व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. आपण अंड्यांना काप दिले होते, त्यामुळे अंडी अशी फ्राय करताना फुटत नाहीत. काप दिल्यामुळे अंड्यांच्या आतपर्यंत हा मसाला जातो, त्यामुळे अंडी खाण्यासाठी सुद्धा चविष्ट लागतात. तर आपण बिर्याणी बनवूया. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये घालूया मसाला वेलची, 2 तमालपत्र, यात घालूयात बारीक चिरलेला कांदा. या ठिकाणी आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून वापरत आहोत. कांदा व्यवस्थित तेलामध्ये हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांद्याचा असा थोडासा रंग बदलला की त्यामध्ये घालूयात 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट घातल्यावर सुद्धा मिनिटभरासाठी व्यवस्थित परतून घ्यायची पेस्ट, जेणेकरून आलं आणि लसणाचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो आणि बिर्याणीला खमंग चव येते. तर यामध्ये घालूयात 1 बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो तेलामध्ये लवकर मऊ व्हावा यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे. त्यामुळे टोमॅटो आहे तो लवकर मऊ होतो आणि आपली बिर्याणीसुद्धा मग झटपट होते. टोमॅटो मऊ झालेला आहे. यामध्ये आता आपण घालूयात मसाले. 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे बिर्याणी मसाला. तुम्ही या ठिकाणी कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो. आणि घालूयात चवीप्रमाणे मीठ. सुरुवातीलाही आपण टोमॅटोमध्ये मीठ टाकलं होतं आणि आपण भातही यामध्ये शिजवून घेणार आहोत. त्या अंदाजानेच आपल्याला मिठाचं प्रमाण वापरायचं आहे. तर मसाला व्यवस्थित एकदा परतून घेऊयात. मसाला असा तेलामध्ये व्यवस्थित परतला की मग आपली बिर्याणीसुद्धा मग खूप चविष्ट होते. आता यामध्ये घालूयात गरम पाणी. या ठिकाणी मी 1.5 ग्लास गरम पाण्याचा वापर केला आहे. जेवढं आपण तांदूळ घेतलं त्याच्या 1.5 पट गरम पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे. तुमचं तांदूळ शिजण्यासाठी तुम्हाला थोडंसं जास्त पाणी आवश्यक आहे असं वाटलं तर तुम्ही अर्धी वाटी वगैरे पाणी वाढवू शकता. पाण्याला अशी छान उकळी आली की त्यामध्ये घालूयात भिजवलेला तांदूळ. तांदूळ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात आणि मग त्यावरती ठेवूयात मसाल्यामध्ये फ्राय केलेली अंडी. अंडी एकदा ठेवली की मग परत तांदूळ हलवायचा नाही. यावरती घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. यावरती आता आपल्याला पॅक असं झाकण ठेवायचं आहे आणि 20 मिनिटं भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी कढईवरती परफेक्ट बसणार आहे काचेचं झाकण ठेवलेलं आहे. तुम्ही जर बिर्याणी पातेल्यात बनवत असाल तर पातेल्यावरती पॅक असं ताट झाका. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला 20 मिनिटं ही बिर्याणी अशी शिजू द्यायची आहे.
20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूयात. अतिशय मस्त सुगंध येत आहे बिर्याणीचा. आपला तांदूळ सुद्धा अतिशय मोकळा शिजलेला आहे. अगदी अर्ध्या तासाच्या आत आपली चमचमीत अशी बिर्याणी रेडी झालेली आहे. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला? रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.